कर्नाटक जहां पर आपको बता दें कि बीजेपी के द्वारा दमकल लगाया जा रहा है और वहां पर सीएम योगी आदित्यनाथ संबोधित कर रहे हैं। तो पिता से निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। ಅಯೋಧ್ಯೆಯ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನ ಭಕ್ತ ಪರಮ ಭಕ್ತ ಆಂಜನೇಯ ಅದು ಕರ್ನಾಟಕದ ಕಿಷ್ಕಿಂಧೆಯಿಂದ ಬಂದವನು. ಇವತ್ತಿಗೂ ಆ ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸವನ್ನು ಇಡೀ ದೇಶ ಜಪ ಮಾಡುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಭೂತ ಪ್ರೇತಗಳ ಉಚ್ಚಾಟನೆಗಾಗಿ. भाइयों बहनों, मुझे एक संत के रूप में कर्नाटक के और देश के पूज्य संतों का आशीर्वाद लंबे समय से मिलता रहा है और आज मैं आप सबका आशीर्वाद, राष्ट्रवाद और लोक कल्याण की अलख जगाने वाली कर्नाटक की डबल इंजन सरकार के लिए भारतीय जनता पार्टी के लिए मांगने के लिए आया हूं। ನನಗೆ ಇಡೀ ದೇಶದ ಸಂತರು ಸಾಧುಗಳು ಎಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾನಿವತ್ತು ಒಬ್ಬ ಸಂತನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಕರ್ನಾಟಕದ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೇನೆ. जो लोग समाज को जाति के नाम पर बांटने का कुत्सित प्रयास कर रहे हैं, जिन लोगों ने मजहब के आधार पर आरक्षण देने की घोषणा की है, वे भारत के हितैषी नहीं हो सकते। मजहब के आधार पर आरक्षण असंवैधानिक है और भारतीय जनता पार्टी मजहब के आधार पर आरक्षण देने की कतई पक्षधर नहीं है। ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರು ಸಮಾಜ ವಿದ್ರೋಹಿ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಅವರು ಮತ ಧರ್ಮದ ಅನುಸಾರವಾಗಿ ಒಂದು ರಿಸರ್ವೇಶನ್ ಪಾಲಿಸಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಧರ್ಮಗಳ ಮಧ್ಯೆ ಆ ಒಂದು ಕಂದಕವನ್ನ ಒಂದು ವಿಷಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 1947 में मजहब के आधार पर एक आरक्षण के नाम पर देश का विभाजन हो चुका है। अब हम भारत को के साथ, भारत की एकता और अखंडता के साथ खिलवाड़ करने की छूट किसी को नहीं दे सकते, किसी को नहीं दे सकते। हर भारतवासी का दायित्व बनता है, हम प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में टीम इंडिया का पाठ बन करके एक भारत श्रेष्ठ भारत के लिए कार्य करें और यही अपील करने के लिए आज मैं आपके बीच आया हूं। ಈಗಾಗಲೇ 1947ರಲ್ಲಿ ಧರ್ಮಾಧಾರಿತವಾಗಿ ಎರಡು ದೇಶಗಳು ಇಬ್ಬಾಗವಾಗಿದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಭಾರತದ ತುಂಡಾಯಿತು. ಅದಾದ ಮೇಲೆ ಈಗ ಪ್ರತಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಆ ವಿಷಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತಲಿಕ್ಕೆ ಸಮಾಜ ವಿದ್ರೋಹಿ ಶಕ್ತಿಗಳು ಪಕ್ಷಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಆದರೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮೋದಿಯವರ ಒಂದು ಏಕ ಭಾರತ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಭಾರತ್ ಏನು ಒಂದು ವಿಷಯ ಇಟ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ವಿಷಯದ ಅಂಗವಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಕಳಕಳಿ ಮನವಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. भाइयों बहनों, आज हमारा देश भारत दुनिया की एक बड़ी ताकत बन रहा है। आजादी के अमृत काल में आपने भारत की ताकत का एहसास किया है। जिस ब्रिटेन ने 200 वर्षों तक भारत पे शासन किया था, आज उस ब्रिटेन को पछाड़ करके भारत दुनिया की 5वीं बड़ी अर्थव्यवस्था बना है। ಇವತ್ತು ಆಜಾದಿ ಕಾ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ 75 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಇವತ್ತು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕ ಶಕ್ತಿಯಾಗಿ ಮೋದಿ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಭಾರತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. दुनिया के 20 बड़े देशों G20 के देशों का नेतृत्व वर्तमान में भारत कर रहा है। ये भारत के सामर्थ्य और भारत की शक्ति का प्रदर्शन है दुनिया के सामने। ಇವತ್ತು ಭಾರತ G20 ದೇಶಗಳ ನೇತೃತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಬಲಿಷ್ಠವಾಗಿ ಏನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಪ್ರಬಲವಾದಂತಹ ಶಕ್ತಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ರೂಪಿಸಿಕೊಂಡಿದೆ. आज भारत विकास की जिन नई ऊंचाइयों को प्राप्त कर रहा है, कर्नाटका उस विकास यात्रा का साझेदार है। कर्नाटक ने उस विकास यात्रा को स्पीड दी है और जब भी हम दुनिया के अंदर आईटी स्किल की बात करते हैं तो भारत को वैश्विक पटल पर
आईटी हब के रूप में स्थापित करने के लिए, आईटी के पावर हाउस बनाने के लिए जब भी दुनिया के अंदर नाम लिया जाता है, कर्नाटका के बेंगलुरु का नाम लिया जाता है। भाइयों बहनों, बेंगलुरु का नाम लिया जाता है। ये कर्नाटक की युवा शक्ति की ताकत है और यही युवा शक्ति की ताकत भारत की ताकत बन रही है। ಇವತ್ತು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಭಾರತ ಬಲಿಷ್ಠವಾಗಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಕಾರಣವಾಯಿತು ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಬಲವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದೆ. ಇವತ್ತು ಐಟಿ ಬಿಟಿ ಅಂದ ತಕ್ಷಣ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹೆಸರು ಬರೋದು ಬೆಂಗಳೂರು. ಇವತ್ತು ಐಟಿ ಬಿಟಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭಾರತ ಇಷ್ಟು ಮುಂದೆ ಬೆಳೆಯಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅದು ಕರ್ನಾಟಕ. ಆ ಕರ್ನಾಟಕ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರದ ಅಂಗಭಾಗವಾಗಿ ಭಾರತದ ಉನ್ನತಿಗೆ ತಂದೆ ಆದಂತ ಸಾಕಷ್ಟು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಕೊಟ್ಟಿದೆ. भाइयों बहनों, हमारा ये मानना है यह आज नए भारत का बौद्धिक और तकनीकी शिक्षा का केंद्र है और अगर कहा जाए यह आधुनिक भारत का नालंदा और तक्षशिला भी यहां के युवाओं ने अपनी प्रतिभा के बल पर बनाया है। ನಮ್ಮ ದೇಶ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ನಾಳಂದ ತಕ್ಷಶಿಲಾ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಗಳು ಅವತ್ತಿನಿಂದಲೇ ನಾವು ಜಗತ್ತಿಗೆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂತ ದೇಶದವರು ಅಂತ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. भाइयों बहनों, एक और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में भारत आज दुनिया की एक ताकत बन रहा है। युवाओं को अपनी बौद्धिक क्षमता का परिचय देने का अवसर प्राप्त हो रहा है। लेकिन दूसरी ओर कांग्रेस के नेतृत्व को भी आपने देखा होगा, उसने जाति, मत और मजहब के आधार पर समाज को बांटने का कुत्सित प्रयास किया। तुष्टीकरण की नीतियों के आधार पर समाज में विभाजन की खाई चौड़ी करने का कार्य किया। हम तुष्टीकरण नहीं, हम तो हर नागरिक के सशक्तिकरण पर विश्वास करते हैं और कर्नाटक का विकास, डबल इंजन सरकार के नेतृत्व में कर्नाटक का विकास उस सशक्तिकरण का प्रतीक है। ಒಂದು ಕಡೆ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹೊಸ ಹೊಸ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದು ಯುವಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದ್ರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ದೇಶ ವಿದ್ರೋಹ ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಮತಗಳ ನಡುವೆ ಧರ್ಮಗಳ ಮೇಲೆ ಜಾತಿಗಳ ಮೇಲೆ ಗೊಂದಲ ಹೆಚ್ಚಿಸಿ ಆದಷ್ಟು ನಮ್ಮನ್ನ ಗೊಂದಲಕ್ಕೀಡು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ನಮ್ಮ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. भाइयों बहनों, कांग्रेस हो या जेडीएस, ये विभाजन करते हैं, विकास नहीं करते। ये विभाजन करते हैं, भ्रष्टाचार को बढ़ावा देते हैं। इनके पास न नीति है, न नियम है, न नियत है, इनके पास कोई विजन नहीं है। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व और उनका विजन भी बहुत स्पष्ट है। विजन स्पष्ट है।